आपण पाहत आहात BCCN न्यूज. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना महसूल मंत्री बावनकुळेंनी चांगलेच झापले. उपविभागीय अधिकाऱ्याला पाठवले सक्तीच्या रजेवर. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज 20 मार्चला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी चिखली तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या दरम्यान अधिकाऱ्यांकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आल्याने त्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करत मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. एवढंच नव्हे तर संतापलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तडकाफडकी निर्णय घेत उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठवले आहे. तर कामात कुचराई करणाऱ्या इतर अधिकाऱ्यांना देखील कडक तंबी दिल्याचं पाहायला मिळालं. पाठ असलं पाहिजे, पाठ कागदपत्र बोला लागतं. तुम्हाला ही शोकांती काय की माझ्या विभागात मी इतक्या लोकांना हे दिलं, माझ्या विभागात इतक्या लोकांना इतकं दिलं, कागद पाहावं लागतं तुम्हाला. याचा तुम्ही तयारीच केली नाही आहे. मी बिनपाठ सांगतो, महाराष्ट्रात झालं लक्षात करायचं कागद. आपण आता फेरफार एकूण जे पाठ काय आकडे मला आकडे पाठ का नाही आहे. नोट तयारी करून घेत होती. नोट काय करून घेतली. जर एवढा प्रिपेअर पाहिजे की त्याला संपूर्ण माहीत असलं पाहिजे मी काय केला. याचा अर्थ तुम्ही काय केलं नाही मग तुम्हाला माहिती नाही. लातूर सेवा नाही करायची आमच्याकडे. दोन्ही तालुक्याच्या शिबिराचं नियोजन आम्हीच केलं होतं. तुम्हाला पाठ करायची संध्याकाळी मी हे केलं, माझ्या विभागात एवढं, या मंडळात हे केलं, या मंडळात जाऊन हे झालं. मात्र एक मला फार मोठी चूक दिसली की आमच्या एका प्रांताला, इथला जो चिखलीचा प्रांत आहे त्याला 25/3/2026 शासनाने जो निर्णय घेतला त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती तयार केली. प्रांताच्या लोकांना पट्टे वाटप करणे, लोकांची घरं कायदेशीर करून देणे. महिना होऊनही प्रांत बैठक घेत नाही. महिना होऊनही त्या ठिकाणी त्या प्रांतांनी त्या योजनेचा अजून काही सुरुवातच केली नाही. शासन निर्णयही माहिती नाही. ही परिस्थिती असेल तर काही योग्य नाही. मी इथल्या चिखलीच्या प्रांताला 1 महिना सुट्टीवर पाठवलेला आहे, सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि तहसीलदारांनी सर्वांना सूचना दिली आहे की तातडीनं 25/3च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वांचे घरं कायदेशीर करणे, तुकडेबंदी कायद्याचा अंमल करणे, सोबत पांढर रस्त्याच्या योजनेचा अंमल करणे, मोजणी प्रकरणं 15 दिवसावर आणणे, या सर्व गोष्टीबद्दल मी आग्रही आहे. मला विश्वास आहे की या दौऱ्यानंतर महिन्याभरात जेव्हा मी या प्रवासाचा आढावा घेईल निश्चितपणे यातनं बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले असतील. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910.